ओके. ठीक आहे. बघा, आपण भाषेचे अलंकार हा टॉपिक आता पाहणार आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न हमखास येणार आहे. आणि जर आपण याच्यातले कीवर्ड्स किंवा टॅग वर्ड्स लक्षात ठेवले तर कोणत्या अलंकारामध्ये नेमके कोणते वर्ड्स येतात किंवा शब्द येतात हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. बघा, आता भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार म्हणतात. दोन प्रकारचे अलंकार आहेत. एक आहे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार. हा, तर शब्दालंकार पाहूया. सुरुवातीला आपण अनुप्रास. शब्दालंकारामध्ये पहिला कोणता आहे? अनुप्रास. बघा, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. काय होतं? एकाच अक्षराची पुनरावृत्ती. फॉर एक्झाम्पल पाहूया. बघा, गडद गडद निळे जलद भरोनी आले, शीतलतून चपल चरण अनिल गण निघाले. आता याच्यामध्ये कोणत्या अक्षराचे रिपिटेशन झालेलं आहे सांगा? हॅलो, हा, कोणत्या अक्षराचं किंवा शब्दाचं रिपिटेशन झालेलं आहे? गडद गडद. कुठला? गडद गडद. तर हे शब्द जे रिपीट झालेले आहेत त्याच्यातून काय होतं? अनुप्रास हा अलंकार होत असतो. जसं बघा, त्याच्यानंतर रजत नील ताम्र नील, ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी माळांचा कृष्ण मेळ खेळे. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पप किंवा पल पल हे जे शब्द आहेत ते काय झालेले आहेत? रिपीट झालेले पाहतो आपण. तर याला अनुप्रास म्हणायचं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला त्याच्यातले अक्षर पण रिपीट होतात. जसं पेटविले पाषाण पाठारावरती शुभांनी, याच्यामध्ये प आहे, इथं पा आहे, इथं प आहे. त्याचबरोबर गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संताची वाणी, याच्यामध्ये सुद्धा ग ग ग. हॅलो, हा सर. हा, आवाज येतोय ना? हो. पुढे पाहूया आपण. यमक. यमक हा अलंकार कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या अर्थाने
यमक वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो. जसं जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. आता इथं काय झालेलं आहे, मध्ये शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास, जसं इथं पहा, ज्ञानी आलेला आहे यमक जुळण्यासाठी, समाधानी आलेला आहे, मनी आलेला आहे. पुढे जाऊया. राज्य गोदावरी काढी तुझ्या आठवणी, फळा आली मायेची आठवणी. तर इथं सुद्धा आठवणी हे दोन यमक जुळलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यमक सुसंगती सदा घडो हे वाक्य नेहमी विचारलं जातं. सृजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वार्था नावड. आता इथं घडो, पडो, झडो, नावड. तर ही उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर श्लेष आहे. आता श्लेष मध्ये काय आहे, एक शब्द वाक्यात दोन अर्थांनी. श्लेष म्हणजे काय, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी डबल मिनिंग वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. बघा इथं मित्र म्हणजे मित्र, फ्रेंड, आणि दुसरा अर्थ काय होतो, उदय. कोणाचा उदय होत असतो, मित्र म्हणजे सूर्य. म्हणजे हा मित्र हा शब्द काय ऍज अ फ्रेंड पण वापरलेला आणि सन म्हणून पण वापरलेला आहे. म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरलेला आहे. आता बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. तर जीवन म्हणजे आपल्याला एक माहित आहे काय, जीवन म्हणजे जल किंवा पाणी, आणि जीवन म्हणजे प्राण, ते पण आहे. तर दोन अर्थांनी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अभंग श्लेष आहे दोन्ही पण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे न लगे. न लगे एक आहे, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, अनेक वेळा आलेला आहे. शिशुपाल नवरा मी नवरी, त्याच्यामध्ये सुद्धा आहे. सुमने आहे. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. नवरी नवरी, सुमने सुमने, नलगे नलगे, अशा रीतीने त्या शब्दांची फोड केल्यावर दोन अर्थ कळून येतात. या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एक शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्याला अभंग श्लेष असंही म्हणतात. बघा, सगळ्यात महत्वाचं विशेष काय आहे याचं, श्लेष हा अलंकार शब्दालंकार पण आहे आणि अर्थालंकार पण आहे. कोणता, श्लेष. आता अर्थालंकार पाहू, ज्यातो चिन्ह आपल्याला प्रश्न येतो. सगळ्यात महत्वाचा आणि पहिला उपमा. बघा, आता उपमा मध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्या सारखी. उपमा दिली, कशा सारखी, कबुतराच्या खुराड्यासारखी. सारखी. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी, आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. आता या प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, उपमा वापरलेली आहे, म्हणजे उपमा दिलेली आहे. आता याच्यामध्ये उपमा उपमेन ते पण आपल्याला थोडक्यात माहिती असायला पाहिजे. आपण त्याचं पण डिटेलमध्ये खाली पाहूया. उत्प्रेषा पाहूया. आता उत्प्रेषा म्हणजे काय आहे, कल्पना करणे. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे अशी कल्पना करणे, यालाच उत्प्रेषा म्हणतात. बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता बघा, आधीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे. तर वाटे, जणू हे शब्द आपल्याला काय करतात, उत्प्रेषा हा अलंकार असण्याचं द्योतक आहे ते, किंवा एक चिन्ह आहे ते. त्याच्यानंतर बघा, किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार, शिरोभागी
तांबडा तुरा हले जणू जास्वंदी फुल उमलले. तर ते पण आहे. आता हाच एक्झाम्पल येईल असं नाहीये, दुसरं पण एक्झाम्पल येऊ शकतं. बघा, उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण होती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, आई मनोनी कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी. आंटी चला जेवायला पाहिजे. पैसे भरला? पैसे भरला? हा बोल ना का, कोण आहे? म्यूट करा. अंकल मटन, अंकल मटन खायचं किती त्या फ्रीज मध्ये ठेवा अंकल. हा म्यूट करत चला. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी म्हणजे काय आहे? तर आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, ज्याला आईच नाही त्याला तो कशा हाक मारत असेल म्हणजे आपणावती. हे अलंकार आपल्याला इथं दिसत आहे. त्याच्यानंतर पुढं रूपक. सर अपनवतीचं मला परत सांगा ना, म्हणजे त्याचं नेमकं काय आहे, कसं लक्षात ठेवण्यासारखं काय? बघा, उपमेयाचा निषेध करून, उपमेयाचा काय केला जातो? निषेध करून ते उपमानच आहे म्हणजे ते उपमेय नसून काय आहे? उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, सांगितले जाते, तेव्हा आपण होते अलंकार होतो. म्हणजे आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी, म्हणजे जणू काय माझ्याच आईला हाक मारलेली आहे कुणीतरी असं त्याला वाटतंय. नोहेचा हाक माते मारी कुणी कुठारी, म्हणजे ज्याला आईच नाही त्यानं कुणाला हाक मारावी तिथं दिलेलं आहे. त्याच्या अजून एक्झाम्पल घेतली की आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर रूपक मध्ये बघा आता काय आहे. उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो. काय आहे? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आता पुढे दिलेला आहे, ऊट पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकाळी कासी बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. म्हणजे जणू काय अमृताचीच वृष्टी होत आहे. म्हणजे काय? उपमेय व उपमान यात काय आहे? एकरूपता आहे. समान. त्यावेळेस आपल्याला रूपक अलंकार. आता व्यतिरेक बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ. काय सांगितलेलं आहे? उपमेय म्हणजे ज्याची आपण तुलना करणार आहे कोणाशी ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ते असे वर्णन जिथे केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. वाक्य म्हणजे शब्दामध्येच आहे. काय आहे? व्यतिरेक. बघा, उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ऍक्च्युली अमृतापेक्षा काही गोड नसतं, तरी सुद्धा काय सांगितलेलं आहे? उपमेय म्हणजे अमृत हे उपमानापेक्षा, म्हणजे नाम तुझे देवा नामापेक्षा कसं आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ज्यावेळेस असं वर्णन असतं म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जे ते वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. त्याचबरोबर बघा, आता कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हीच बलवान, म्हणजे त्याच्यापेक्षाही हीच गोष्ट बलवान आहे, ओज. पुढे पाहूया, तू माऊली हुन माया. बघा, आपल्या माऊलीपेक्षा कोणी माया असू शकतं का? चंद्राहून शीतल काय असू शकतं का? पाणीयाहून पातळ काय असू शकतं का? कल्लोळ प्रेमाचा. म्हणजे उपमेयपेक्षा उपमान काय आहे? श्रेष्ठ आहे असं तिथं वर्णन दिलेलं आहे. त्याच्यानंतर अनन्वय. अनन्वयामध्ये काय सांगितलेलं आहे? उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. म्हणजेच झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा.
किंवा आपल्या परिचयाचे एक्झाम्पल आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी, त्याच्या एवढं दुसरं कोणीही श्रेष्ठ नाहीये, अशा अर्थानं अनन्वय. त्याच्यानंतर भ्रांतिमान कधी कधी विचारला जातो, तर उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतिमान हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलंच एक्झाम्पल घेऊ आपण. हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, म्या मनीला नितीले देश तिचाच साचा, शंख द्वयी धरुणी कुंकम किरवाणी, लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी, म्हणजे स्वतःच्या पाण्याने. ते एक दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं, हा महत्वाचा नाही, हा एक महत्वाचा आहे, संदेह. बघा आता, उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळेस काय होतो, संदेह हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, चंद्र काय असे किंवा पद्य या संज्ञा संशयांतरी, वाणी मधुर ऐकोनी कळले मुखते असे. ह्याच्यात लक्षात येत नाही आपल्याकडे उपमेय कोणता आहे आणि उपमान कोणता आहे. चंद्र आणि पद्य याच्यात तुलना केलेली आहे. त्याबरोबर बघा, कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा, चंद्र कोणता वदन कोणते, शशांक मुख की मुख शशांक ते, याच्यात पण आहे. त्याच्यानंतर अतिशयोक्ती तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल. याच्यात काय बघा, काय सांगितलेलं आहे, कोणतीही उपमा आहे त्यापेक्षा कल्पना, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते, आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते, त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं. तेल कितीचं आणलेलं आहे, हॅलो, दमडीचं. आता त्यात काय काय झालेलं आहे बघा, तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला, जो अंबरी उफाळता खूर लागेला आहे. तर इथपर्यंत आहे. तर काय करायचं आपल्याला, आता एवढ्या छोट्याशा तेलामध्ये किंवा थोड्या तेलामध्ये हे सगळं शक्य होतंय का, नाही. म्हणजेच काय आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती करणे. त्याच्यानंतर पाहूया दृष्टांत. बघा, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण देणे. एखादा सिद्धांत सांगितल्यानंतर त्या अर्थाचं एखादं उदाहरण देणे, त्याच दृष्टांत अलंकार असं म्हणतात. बघा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, परंतु त्यासी अंकुशाचा काय आहे, मार. बघा, न कळता पद अग्नीवरी पडे, न कळता कधी कधी आपलं पाय अग्नीवरती पडतं. न करी दाह असे न कधी घडे, एवढा दाह कधी होत नाही. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. जर आपण अजित नाम वदो म्हणजे वदलं तर काय होतं, सकल पातक भस्म करीत असे. उदाहरण दिलेलं आहे, अर्थात रन्यास. सर हे जो क्वेश्चन कसा येतो पेपरला, आता याच्यामध्ये तुम्हाला जनरली काय होतं, आता दृष्टांताचं एखादं उदाहरण दिलं जाईल तुम्हाला, यापैकी असेल किंवा दुसरं कुठलं तरी असेल, आणि खाली तिथं तुम्हाला प्रश्न दिला जाईल की खालील ओळींमध्ये कोणता अलंकार आहे, आणि 4 अलंकाराची नावं असतील. त्यापैकी एक अलंकार तुम्हाला ओळखता येणं अपेक्षित आहे. स्पेशली रूपक, उपमा, यमक यापैकी प्रश्न असणे शक्यता असते. कधी कधी अतिशयोक्ती असतो, उत्प्रेष असतो,
आता हे जे बाकीचे मायनर आहेत ते काय विचारले जाण्याची शक्यता नसते, पण आपण ते कव्हर करतोय त्यातच. त्याच्यानंतर अर्थात रण्यास एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतर अन्यास हा अलंकार होतो. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ त्याला लावला जातो. उदाहरणार्थ बघा, बोध खलास न रुचे आही मुखी दुग्ध होय गरल. आही म्हणजे काय? आही आही म्हणजे काय? नाही सर माहिती. आ बर. गरल म्हणजे माहिती आहे? नाही सर, लक्षात नाही आलं. बर, गरल म्हणजे विष आहे. मग आही म्हणजे काय असेल? दूध आपण कुणाला ठेवतो? नाग किंवा साप. ओके. साप. तर हे साप आहे. साप. बोध खलास न रुचे आही मुखी दुग्ध होय गरल म्हणजे आपण सापाला दूध जरी दिलं तर त्याचं काय होत असतं? श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. हा, हे एक म्हण आहे समजलं. आपल्याकडे. हा, तर ह्याला काय म्हणायचं? अर्थांत रण्यास. त्याचबरोबर बघा अजून एक इथं दिलेलं आहे, एका हाते कधीतरी मुली वाचते काय टाळी. सावळा वर बरा गौर वधूला. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे बरं का, 1, 2, 3 अर्थांतर अन्यास मध्ये. त्याच्यानंतर जातीच्या सुंदरांना काहीही शोभते म्हणजे जे ऑलरेडी सुंदर असतात त्यांनी कुठलेही कपडे घातले तरी सुंदर दिसतात. मूळ स्वभाव जाईना. सुंब जळाला तरी पिंड किंवा पीड जात नाही. किंवा का मरणी अमरता ही न खरी. ठीक आहे, तर हे काही त्याचे आहेत. स्वभावोक्ती अतिशय महत्वाचं आहे बरं का. स्वभावोक्ती एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार ठरतो. याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. बघा आता अतिशय महत्वाचे एक्झाम्पल आहे. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवई भिरकावुनी तो तशीच द्यायचा लकेर बेचव जशी गवई. आता याच्यातलं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते कसं आहे? अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. म्हणून इथं अलंकार हा काय केलेला आहे? स्वभावोक्ती आहे. काय सांगितलं? एखाद्या व्यक्तीचे, कुणाचं आता इथं डिस्क्रिप्शन केलेलं आहे या ओळींमध्ये, व्यक्तीचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे, स्वभाव स्थितीचे किंवा हालचालीचे, त्याच्या हालचालीचं वर्णन केलेलं आहे. काय करतोय तो? हुबेहूब वर्णन केलेलं आहे. पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा अलंकार होतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण? स्वभावोक्ती असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे यथार्थ, हा शब्द महत्वाचा आहे, यथार्थ वर्णन या ओळीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. गणपतवाडी वाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर हो का, हे एक एक्झाम्पल आपल्याला मागच्या वेळेस विचारलं गेलं होतं. मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निशलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. म्हणजे त्या पक्षाचं वर्णन आहे. शेवटी ज्यावेळेस तो मेलेला असतो त्यावेळेस वर्णन आहे. मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू म्हणजे चोच तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला म्हणजे देह काय झालेला आहे? संपलेला आहे. श्रमही निमाले आणि त्याच्यामुळे त्याचं श्रमही आता काय झालं? निमाले. हे काय आहे? यथार्थ वर्णन आहे त्या पक्षाचं. बघा, अन्योक्ती. अन्योक्तीमध्ये एकच लक्षात ठेवायचं, ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याला उद्देशून बोलणे. थोडक्यात काय? दुसऱ्याला उद्देशून बोलणे, आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत आहे त्याला अन्योक्ती म्हणतात. अन्य योक्ती. प्रस्तुत प्रशंसा असेही म्हणतात. काय म्हणतात? अप्रस्तुत प्रशंसा. एवढं लक्षात ठेवा.
बघा आता पुढं, किंवा अप्रस्तुत प्रशंसा म्हणजेच काय, टोचून बोलणे. टोचून बोलणे. उदाहरणार्थ बघा, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषण मधून तू करशी अनेक, हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक, रंगावरून तुझला गणतील काक. म्हणजे जे काय बसलेले लोक आहेत ते कसे आहेत, बहिरे आहेत. का भाषणे मधून तू करशी अनेक, हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक, म्हणजे कुठलाही विवेक नाही याला. रंगावरून तुझला गणतील काक, फक्त उद्देशून बोलणे, दुसऱ्याला उद्देशून तिसऱ्याला बोलणे थोडक्यात. त्याच्यानंतर पर्यायोक्त, एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रेषित रीतीने सांगणे. बघा आता उदाहरणार्थ, त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. म्हणजे कुठं आहेत, सरकारी पाहुणचार म्हणजे काय म्हणतो आपण, कोणाच्या तरी घरी जेवण वगैरे असं त्याचा अर्थ होतो. सरकारच्या हा काय, सरकारचा तुरुंगवास. पाहुणचार घेत आहेत. हा, तर तुरुंगवास. कशात आहेत ते, तुरुंगवास. ओके. तुरुंगात आहेत. ते तुरुंगात आहेत. काळाने त्याला आमच्यातून हिरावून घेतले. हिरावून घेतले म्हणजे काय केले, गमावून, निधन. त्याचं निधन झालेलं आहे. तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते. म्हणजे कल्पित कथा वाटते म्हणजे असत्य वाटते. विरोध किंवा विरोधाभास, एखाद्या विधानात वरचेवर दिसायला विरोध आहे असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होतो. बघा, फॉर एक्झाम्पल, जरी आंधळी तरी मी तुला पाहते. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. किंवा एकाच वाक्यामध्ये दोन विरुद्धार्थी शब्द आलेले असतात, त्याला पण काय म्हणतात, विरोधाभास म्हणतात. बघा आता काय आहे, आंधळी पाहते, आंधळी आहे, पाहती आहे. किंवा इथं जगलास आहे, इकडं मेलास आणि जगलास. दुसऱ्यासाठी हा इथं आलेला आहे मेलास, हे आहे. बघा, बोलणे, ऐकणे. विरोधाभास लक्षात ठेवायचं, दोन विरुद्धार्थी शब्द. असंगती एवढं काय महत्वाचं नाही हे, कारण एका ठिकाणी त्याचे कार्य, दुसऱ्या ठिकाणी असे जिथे वर्णन असते. बघा, कुणी कोडे माझे उकलील का, कुणी शास्त्री रहस्य कळविल का. कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी. हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे. नवरत्ने तू तुझ भूषविले, मनमन फुलले आतील का. ठीक आहे, तर बघा इथे दिलंय, गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला. किंवा काटा माझ्या पायी रुतला, शूर तुझ्या उरी कोमल का, म्हणजे तुला दुःख का असं. त्याच्यानंतर सार एक आहे, म्हणजे थोडक्यात आहे. बघा, एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष साधला जातो. फॉर एक्झाम्पल, आधीच मरकट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला, झाली तयास तदनंतर भूतबाधा, चेष्टा वधू मग किती कापीच्या आगीचा. किंवा काव्यात नाटके रम्य, नाटकात शकुंतला, त्यामध्ये 4था अंक, त्यातही 4 श्लोक ते, म्हणजे उत्कृष्ट. म्हणजे एखादी गोष्ट सांगण्यासाठी चढत्या क्रमानं तर दिलेलं आहे, चढत्या क्रमानं सांगणे आणि एकदम शेवटी त्याचा उत्कर्ष असणे, त्यातही 4 श्लोक ते. म्हणजे याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे, याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे, याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण व्याज स्तुती. अतिशय महत्वाचा आहे. आपण बाहेरून स्तुती पण आतून निंदा, किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती, असे जिथे वर्णन असते त्याला व्याज स्तुती म्हणायचं. बघा, होती वदन चंद्राच्या दर्शनाच आसती,
अर्धचंद्रच तू द्यावा कृपा याहून ती कोणती, किंवा भरपूर एक्झाम्पल आहेत याची. बघा इथं बघूया आपण. म्हणून या आलो तेव्हा परतुनी घराला, काव्य ऐकविले ते सहधर्मचारिणीला, गान लुब्ध तीही होई झोप येतीला ती येला, काव्य रसिक तिज मस कोणी जगामध्ये असेल, म्हणजे तिच्यापेक्षा काव्य रसिक जगामध्ये कोणी असेल तर तीच आहे. त्याच्यानंतर व्याजोक्ती. व्याजोक्ती महत्वाचा आहे हा सुद्धा. एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न जेथे होतो तेथे व्याजोक्ती होते. खरे कारण लपवून दुसरेच कारण. जसं येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, म्हणजे वियोग होताना काय होतं आपल्याला नेत्रामध्ये पाणी येतं आणि आपण मात्र काय म्हणत असतो, डोळ्यात काय गेले हे म्हणून नैना पुसे. परंतु ऍक्च्युली त्याच्या पाण्यात येण्याचं जे कारण आहे ते काय आहे, दुःख, वियोग. दुःख आहे, वियोग आहे. किंवा हे जे आहे, का गे बगशी मागे वळुनी वळुनी अशी. तर आपल्याला माहित आहे ते सासूरवासनीचं हे आहे. विचारती म्हणे माझी राहिली पिशवी कशी. ज्यावेळेस ती सासरी जाते त्यावेळेच आहे हे. चेतना गुणोक्ती सगळ्यांनाच माहित आहे, पर्सॉनिफिकेशन. निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून चेतना गुणोक्ती. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. याच्यामध्ये काय चेतना गुणोक्ती आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर महत्वाचं जे आपलं पुढचा टॉपिक आहे ते आहे शब्दाच्या शक्ती, रस. शक्ती आणि रस हे स्पेशली आहे. काव्यगुण पण आहे थोडक्यात, परंतु त्याच्यावर काय प्रश्न येत नाही. त्या दोन्हीवरती प्रश्न असतो. काहीतरी एखाद्या वेळेस शक्ती विचारलं जातं, एखाद्या वेळेस रस विचारलं जातं, किंवा अनेक वेळेला हे दोन्ही पण विचारलं गेलं आहे. अभिधा वाच्यार्थ म्हणजे वाचल्या वाचल्या लक्षात येणारा अर्थ. अभिधा म्हणजे काय, अभिधा म्हणजे काय, वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय, म्हणजे काय आहे, वाचल्या 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 लगेच आपल्या लक्षात येणारा अर्थ. शब्दाची जी शक्ती असते किंवा अर्थ, सरळ सरळ त्या शब्दाचा अर्थ, बस एवढंच लक्षात ठेवा. अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा म्हणतात. म्हणजे वाचल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं ते. फॉर एक्झाम्पल बघा, आता साप मारायला हवा, मी एक लांडगा पाहिला. सरळ सरळ अर्थ आहे, साप खरंच मारायला पाहिजेत. मी एक लांडगा पाहिलेला आहे त्यानं. ठीक आहे, आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. ते जशाच तसं बाबा जेवायला बसले, घरात फार जळवा झाल्या आहेत, आम्ही गहू खरेदी केला. आता बघा व्यंजना. आता हे त्याला अभिधा म्हणजे काय मी सांगितलं, जशाच तसा अर्थ किंवा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते त्याला काय म्हणतो आपण, अभिधा. म्हणजे तोच अर्थ जो शब्दाला आहे तोच. आता व्यंजना म्हणजे काय आहे, व्यंगार्थ आहे. हे लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी. तर मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती, तिलाच आपण काय म्हणतो, व्यंजना म्हणतो. उदाहरणार्थ, आणि या शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला आपण व्यंगार्थ म्हणतो. व्यंजना व्यंगार्थ. अभिधा काय सांगितलं, अभिधाचं काय सांगितलं मी, वाच्यार्थ. वाच्यार्थ. वाच्यार्थ हे व्यंगार्थ. लक्षात ठेवा, वाच्यार्थ म्हणजे वाचल्या वाचल्या येणारा अर्थ. व्यंगार्थ म्हणजे काय, मूळ शब्दाला बाधा न आणता दुसरा घेतला जाणारा अर्थ. उदाहरणार्थ बघा, आता मगाची जो शब्द होता साप, तो शब्द खरंच साप होता, मात्र इथं हा खरंच साप आहे का, नाही. पहा, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. म्हणजे काय, इथं खरंच साप हा आहे का, नाही. तर इथं काय आहे, जी काय निष्ठुर लोक आहेत, किंवा जे लोक समाजामध्ये काहीतरी समाजाला त्रास देतात अशी लोक. तसं व्यंगार्थ. व्यंगार्थ. व्यंगचित्र व्यंगार्थ. आता बघा, भुकणारे कुत्रे चावत नसतात म्हणजे बोलणारी माणसं.
भुकणारे कुत्रे चावत नसतात. निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते. म्हणजे कुणाची कावकाव आहे ही? उभे राहणं उमेदवार. पुढाऱ्यांची. समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. म्हणजे वाईट गोष्टी असतील किंवा वाईट व्यक्ती असतील त्या. घड्याळाने 5चे ठोके दिले. घड्याळाने 5चे ठोके दिले म्हणजे काय? शाळा काय आहे? शाळा सुटली. माहिती आहे ना? घड्याळाने 5चे ठोके दिले म्हणजे शाळा सुटली. तर 5चे ठोका हा अर्थ घ्यायचा आहे का आपल्याला? नाही, त्याचा अर्थ दुसरा आहे, शाळा सुटली किंवा ऑफिस सुटलं असं. आता लक्षणामध्ये काय सांगितलेलं आहे? शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे लक्षार्थ, वाच्यार्थ, व्यंगार्थ आणि लक्षार्थ. शब्दाच्या या शक्तीला लक्षण असे म्हणतात आणि या शक्तीमुळे प्रकट होणाऱ्या अर्थाचा आपण काय म्हणतो? लक्षार्थ म्हणतो. आता बघा, लक्षात घ्यायचं आपल्याला. चला पानावर बसा म्हणजे काय करायचं आपल्याला? पानावरती बसायचं आहे का? पान म्हणजे काय? ताट. म्हणजे जेवायला बसून घ्या. आम्ही गहू खातो म्हणजे गहू डायरेक्ट खातोय का? नाही, तर चपाती खातो. गहू पासून तयार केलेल्या चपात्या खातो. बाबा ताटावर बसले म्हणजे जेवणास बसले. आम्ही आजकाल ज्वारी खातो, ज्वारीची भाकरी खातो. सूर्य बुडाला म्हणजे काय झालं? सूर्य बुडाला म्हणजे काय झालं? दिवस मावळला. तर या तिन्ही लक्षणं, ह्या जे तिन्ही अर्थ आहेत, वाच्यार्थ, व्यंगार्थ आणि लक्षार्थ, हे तिन्ही अर्थ लक्षात घ्या. याच्यावरती हमखास एक प्रश्न येतो आणि स्पेशली इथून येतो. कुठून? लक्षार्थामधूनच येतो बरं का. लक्षणा याच्यातूनच येतो. प्रश्न कसा असतो सर? असंच का? उदाहरणं देतात आणि विचारतात ना? राईट. दिलेल्या वाक्यामध्ये कोणता अर्थ दडलेला आहे? लक्षार्थ आहे, वाच्यार्थ आहे का व्यंगार्थ आहे? किंवा कुठलाच नाही. किंवा वर दिलं जाईल खालील वाक्यातील लक्षार्थ असलेले वाक्य सांगा. मग ह्यातलं एक देतील, वरचं एक देतील, त्याच्या अगोदरचे एक देतील. प्रश्न कसाही आला तरी तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कन्सेप्ट काय विचारलेत, तर फक्त अर्थ विचारलेत त्याचे. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊया. थोडक्यात पण महत्वाचे काय आहे? विस्मय स्थायी भाव आहे. अद्भुत रसाचा. स्थायी भावना प्रतीप्त करणारे विभाव असतात. हे काय महत्वाचं नाही आपल्यासाठी, ते विचारलं पण जाणार नाही. वाक्यप्रचार व म्हणी हे महत्वाचं आहे आपल्याला. बघा आता, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असं म्हणतात. यालाच कोणी वाक्य संप्रदाय असंही म्हणतात. आता परीक्षे दृष्टिकोन इथं काही महत्वाचे दिलेत. आता हे भरपूर आहेत, वाक्यप्रचाराला काय लिमिट नाहीये. तर बघा, महत्वाचे आपण घेऊ इथं. तर उजेड पाडणे, मोठे काम करणे, एरंडाचे गुराळ, कंटाळवाणे भाषण, कणिक तिमणे, मार देणे, ओनामा, पाठ करूनच ठेवा. ओनामा म्हणजे प्रारंभ. काखा वर करणे, जवळ काही नसणे, गुण उधळणे म्हणजे दुर्गुण दाखवणे, चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे, चुरमुरे खात बसणे म्हणजे खजील होणे किंवा तोंड टाकणे म्हणजे बरळणे, थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे, पोटास चिमटा घेणे म्हणजे अर्थपोटी, वाखणणी करणे म्हणजे स्तुती करणे. इकडं बिनबाऱ्याचे घर म्हणजेच तुरुंग, सरकारचा पाहुणचार. धुळभेट एका एक्झाम मध्ये आला होता. धुळभेट, उभ्या उभ्या झालेली भेट. त्याच्यानंतर त्राटिका, कजाग बायको, जीवाची उलागाल होणे म्हणजे खूप भीती वाटणे, चहा करणे. बघा काय आहे? चहा करणे म्हणजे स्तुती करणे. घागरगडाचा सुभेदार म्हणजे पाणक्या. त्याच्यानंतर काखा वर करणे म्हणजे जवळ काशी नसणे किंवा मदत न करणे. एखाद्याला आपण काहीतरी मागायला गेलो तर तो काय करतो? काखा वर. हा. त्याच्यानंतर आहे षटकर्णी होणे, गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे, शेणसडा, परिस्थिती वाईट होणे किंवा वाया जाणे, सदगतीत म्हणजे गहिवरणे. त्याच्यानंतर सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे, सुंबाल्या म्हणजे पळून जाणे,
हात ओला करणे, पैसा किंवा भोजन मिळणे, हात धरणे म्हणजे एखाद्या गोष्टीत त्याचा कोणी हात धरत नाही म्हणजे काय होत नाही. समानार्थी शब्द आहेत. सर हा सर म्यूट करा जरा. हा सर वरती जे अलंकार आहेत ते आता तुम्ही कुठले? जेवढे शिकवले वरती जे हा. अलंकार शिकवलेत की नाही तुम्ही ते अलंकार हा. असे म्हणजे असं काय त्याची ट्रिक आहे का काय लक्षात ठेवण्याची? कारण असं बऱ्यापैकी लक्षात राहत नाहीत ना हे सगळेच हा कशाचे कशाला म्हणजे अशी बरोबर आहे. ट्रिक त्यासाठी आहे काय का काय? करायचं आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला जे मोरावाळ अंबे सरांचं जे दुसरं बुक आहे म्हणजे मेन बर बुक आपलं ते पुस्तक आहे ना सुगम मराठी व्याकरण, हो त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय काही शब्द त्याच्यात दिलेले आहेत त्या अलंकाराच्या तिथेच बर काही शब्द दिलेत. बर ते शब्द दिसले की हमखास तोच अलंकार असतो. तर तेवढे शब्द पहा. मी पण इथं जे जे मला दिसत होते ते ते गोल केले होते. हो समजतंय? हो जसं परी ते त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. थोडंसं ते हार्ड आहे परंतु एक 10 ते 12 महत्वाचे अलंकार आहेत तेवढे फिक्स करा. बाकीचे नाही केलं तरी चालेल. नाही सर किंवा मी मला काय तसं करेन. नाही म्हणायचं म्हणजे त्याची तुम्ही हा जी व्याख्या सांगितली की नाही हा व्यथार्थ असं म्हणजे त्याची जी व्याख्या सांगितली अशी काही ट्रिक नाही का म्हणजे ते टेबल करून बघा असं लिहिते इकडं तो हा हा आपण प्रश्न उत्तरे कसं लिहितो तशा टाईप हा अशी हा काही ट्रिक ठीक आहे. नाही का? हा आहे तशी पण ट्रिक आहे. त्याचं टेबल मी तुम्हाला पाठवतो. आहे हो ते सर आपल्याकडे थँक्यू. ट्रिकचं एक मराठी व्याकरणाचं ट्रिकचं पण एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये हो त्या बऱ्याचशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. मराठी व्याकरण ट्रिक्स म्हणून एक पुस्तक आहे. छोटंच पुस्तक आहे. भरपूर ट्रिक्स त्याच्यात आहेत. त्याचे मी तुम्हाला स्पेशली त्या अलंकाराचं ते जे काय हो ट्रिक दिलेले आहेत त्याचं PDF करून पाठवतो तुम्हाला म्हणजे तुमचं ते अधिक लक्षात हो राहील. सर ठीक आहे. थँक्यू सर. त्याच्यानंतर बघा समानार्थी शब्द अनल महत्वाचा शब्द आहे. त्याला विस्तव, पावक, अग्नी, वनी, अमृत, क्षुधा, पियुष. त्याच्यानंतर महत्वाचा आहे अरण्य. हे शब्द सगळ्यांनीच करायचे आहेत बरं का. अश्व, हय लक्षात ठेवा, वारू लक्षात ठेवा, अही आताच आला होता, साप, सर्प, भुजंग, आकाश माहितीच आहे सगळ्यांना, आश्चर्य माहिती असतं, कमळ येण्यासारखा आहे, राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म, कावळा, एकाक्ष लक्षात ठेवा, कावळ्याला काय लक्षात ठेवायचा? एकाक्ष. काळोख माहिती असतं, खल माहिती असतं, चंद्राचे सगळे लक्षात ठेवायचे, इंदू, सुधाकर, हिमांशू, रजनीनाथ आणि शशी. त्याच्यानंतर चांदणी आहे, झाड लक्षात ठेवा महत्वाचं आहे, झाड, तरु, वृक्ष, पादप, द्रुम. तलाव पण महत्वाचा आहे, तडाग, सरोवर, कासार लक्षात ठेवायचं आहे. दिवस, वासर लक्षात ठेवा, अहन लक्षात ठेवा, सूर्य, धनुष्य, कोंदट, साप माहिती असते आपल्याला, कार्मुक लक्षात ठेवा, नदी येण्यासारखा आहे, सरिता, तटिनी, तरंगिणी. नवरा हे पण महत्वाचं आहे. याच्यामध्ये पती, कांत, भरता, धव, भ्रतार. पत्नी पण लक्षात ठेवा, भार्या, बायको, कांता, दारा, जाया. नग, अभिशैल, गिरी. पाणी सगळे लक्षात ठेवा, जेल, अंबू, पै, उदक, सलील आणि वारी. हे विशेष करून लक्षात ठेवा. पृथ्वी माहिती आपल्याला, पोपट, राघू, रावा, शुक. त्याच्यानंतर फूल, पुष्प, सुमन, कुमुद, बाहू, भ्राता, बंधू, सहोदर लक्षात ठेवा. भुंगा, अली, पुत्र, नंदन, सूत माहिती असतं आपल्याला, पुत्र आणि सूत माहिती असते, नंदन आणि तनुज लक्षात ठेवा. मुलगी जसं सूत, सुता, तनया, आत्मजा, नंदिनी. लोचन माहिती असते आपल्याला, नेत्र माहित असते, चक्षु माहित नसते. ढग, जलद माहित असते, पयोधर लक्षात ठेवा, अभ्र लक्षात ठेवा. मेघ आणि घन माहिती असतं. युद्ध, रण, समर, संग्राम माहिती असते. रस्ता, रस्ता काय आहे, रस्त्यामध्ये वाट माहित असते, पथ माहित असते, पंथ लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राजा, भृप, भूप, नृप, नरेश, भूपाल आणि पृथ्वीपती. रात्र, निशा माहिती आहे, रजनी माहिती आहे, यामिनी लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर लक्ष्मी आहे. वस्त्र लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतो. पट, अंबर, वसन, कपडा. वानरावरती येतो कपी, मरकट, शाखा, मृग. वारा, समीरण लक्षात ठेवा. वायू, पवन माहिती असतं आपल्याला. अनिल पण कधी कधी माहिती असतं. वीज, तडीत महत्वाचं आहे. चपला, बिजली, सौदामिनी माहिती आहे. शत्रू सगळे लक्षात ठेवा. आरी लक्षात ठेवा. रिपू, वैरी, दुश्मन हे माहिती असतं आपल्याला. समुद्र, सागर माहिती असतं. सिंधू, अर्णव आणि रत्नाकर लक्षात ठेवा. सिंह, केसरी माहिती असतं. पंचानन पण माहिती असतं. मृगेंद्र आणि वनराज तर माहिती आहे आपल्याला. वनराज. त्याच्यानंतर श्री, ललना ते माहिती आहे. सूर्यमध्ये मित्र माहित असतं आपल्याला. रवी माहित असतं. आदित्य कधी कधी माहिती असू शकतं. पण पुढचं जे आहे सविता, भानू, भास्कर हे कधी कधी माहिती असतं. तर सविता आणि भानू लक्षात ठेवा. भास्कर, आदित्य, रवी, मित्र हे ऑलरेडी आपल्याला माहिती असतं. त्याच्यानंतर गज, हत्ती, कुंजर, सारंग, नाग. हात, कर, हस्त, पाणी, भुज, बाहू. क्षय, क्षीण, नाश, ह्रस्व. क्षय. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहेत काही. एका शब्दासमोर अनेक ते पुस्तकात वाचणे आहे. ठीक आहे, त्या मोठ्या पुस्तकातून तुम्हाला मी पाठवतो ते. त्याच्यानंतरचा महत्वाचा जो टॉपिक आहे तो आहे कुठला आहे? विराम चिन्हे. याच्यावर पण 1 मार्कासाठी प्रश्न अपेक्षित असतो विराम चिन्हावरती. तर माहितीच आहे आपल्याला. नंबर 1 आहे पूर्णविराम. नंबर 1 काय आहे? पूर्णविराम. पूर्णविरामाचं चिन्ह आपल्याला माहिती असेल. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, त्याचबरोबर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. जसं पु ल देशपांडे. आणि पूर्णविराम, विधान पूर्ण झाले यासाठी पूर्णविराम म्हणजे तो घरी गेला. आणि संक्षिप्त दाखवण्यासाठी किंवा ॲब्रिव्हेशन म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर अर्धविराम चिन्ह पहा. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना. जसं ढग खूप गरजत होते पण विरोधाभास आहे, पाऊस झालाच नाही. अर्धविराम द्यावा लागेल त्यावेळेस आपल्याला. त्याच्यानंतर आहे स्वल्पविराम. बघा, स्वल्पविरामामध्ये चिन्ह पहा. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम द्यायचं. त्याचबरोबर संबोधन दर्शवताना म्हणजेच मधु, इकडे ए असं. बघा, हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. एकाच जातीचे अनेक शब्द आहेत. खेळकर, हुशार विशेषण आहेत. त्याच्यानंतर अपूर्ण विराम, एकाखाली 1-2 टिंब आहेत. त्यालाच काय म्हणतात? उपपूर्ण विराम देखील म्हणतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, फॉर एक्झाम्पल पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर काय येईल? अपूर्ण विराम येईल. 1, 8, 14, 27, 40. प्रश्नचिन्ह माहितीच आहे सगळ्यांना. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी दिलं जातं. तू केव्हा आलास? प्रश्नचिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह बघा, उद्गारवाचक चिन्ह कधी दिलं जातं? चिन्ह पहा, प्रश्नचिन्ह पहा. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी लगेच अरे रे तो नापास झाला. अरे रे नंतर काय केलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर अवतरण चिन्ह. त्याच्यामध्ये दुहेरी वेगळं, एकेरी वेगळं. दुहेरी कधी दाखवायचं? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आणि एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असल्यास. फॉर एक्झाम्पल, तो म्हणाला मी येईन, त्याच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून काय केले? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकलेत. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय आहे? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास. फॉर एक्झाम्पल, मूल ध्वनींना वर्ण, आपल्याला याच्यावरती जोर द्यायचा या वर्णामध्ये, म्हणून त्याला काय केलेलं आहे? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकलेलं आहे, म्हणजेच एकेरी अवतरण चिन्हात टाकलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना सुद्धा आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असे त्यांनी सांगितले. संयोग चिन्ह 2 शब्द जोडताना. विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर आहे ओळीच्या शेवटी
शब्द अपुरा राहिल्यास सुद्धा, जसं आजचा कार्यक्रम पुढे लिहायचं आहे आपल्याला, शाळेपुढील पटांगणावर होईल. त्याच्यानंतर अपसरण डॅश. अपसरण म्हणजे काय? चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, जसं मी तिथे गेलो पण तेथे कोणीच नव्हते, किंवा तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले. स्पष्टीकरण द्यायचं आपल्याला. तो मुलगा कोणता? ज्याने बक्षीस मिळवले. तर त्यासाठी सुद्धा आपण काय करतो? अपसरण चिन्ह वापरत असतो. ठीक आहे. त्याच्या पुढे काय आहे पाहूया. लेखन विषयक नियमावली 1 मार्क आहे. याला सुद्धा अचूक शब्द लिहा. बघा, लेखन विषयक नियमानुसार मराठीत पुढील प्रमाणे शब्द लिहिले जातात, जसं आंबा, तंतू, घंटा, हिंग. त्याच्यातलं जे अनुनासिक आहे ते महत्वाचं आहे, अनुस्वार महत्वाचा आहे. मुलास, घरात, हे पूर्ण शब्द, विभक्ती, चुलती, वही, हे आपण पाहिलेलंच आहे. हे लक्ष्मीपुत्र, विद्यार्थी, प्राणी, परीक्षा, यद्यपि, यथामती, बरेच आहेत. देशज आहेत काही, तत्सम आहेत. ठीक आहे. आता हे पहा, इथं आहे आपलं खरं तर लेखनातील शुद्ध शब्द. बघा, कल्पना ते जाऊ द्या. आध्यात्मिक हा शब्द पहा. आध्यात्मिक तर तो असाच लिहायचा आहे. आध्यात्मिक पहिली वेलांटी. आध्यात्मिकला काय करायचं आहे? तुमिकला पहिली वेलांटी द्यायची आहे. त्याच्यानंतर अतिथी, तिथी हा शब्द लक्षात घ्या यातला. त्याच्यानंतर अनसुया हा जो उकार आहे तो असा नको आहे, तो इकडच बरोबर आहे, म्हणजे दुसरा उकार बरोबर आहे. आशीर्वाद असा शब्द लिहायचा आहे. त्याच्यानंतर क्वट्याधीश, अतिशय महत्वाचा शब्द, अनेक वेळा एक्झाम मध्ये विचारला जातो. क्वट्याधीश नाहीये तर काय आहे? क्वट्याधीश. इथं काना नाहीये त्याला. पुढे जाऊया. उज्ज्वल शब्द बघा कसा लिहिलाय. उज्ज्वल, डबल ज आणि व. मथी, मती नाही, मथी, तार्थ. महात्म्य सरळ शब्द आहे. सहाय्य, सहा य, सहाय्य, सहाय्य नाही, काय आहे? सा हा य. नैऋत्य तर येतो सगळ्यांना. नाविन्य लक्षात ठेवा, दुसरी वेलांटी द्यायची आहे वीला आपल्याला. कुठली वेलांटी द्यायची आहे? दुसरी वेलांटी, नाविन्य. त्याच्यानंतर पृथक्करण. बघा, पृथक्करण, कला क जोडलेला आहे. निस्पृश्य लक्षात घ्या, तो पण कधी कधी येतो. आता इथं सगळे लक्षात ठेवायचं. स्पेशली कनिष्ठ, ठ आलेला आहे, ट लिहायचं नाही. बलिष्ठ, अंगुष्ठ, ज्येष्ठ, वरिष्ठ परंतु विशिष्ट. अंगुष्ठ, बलिष्ठ, कनिष्ठ, ज्येष्ठ, वरिष्ठ परंतु विशिष्ट, उत्कृष्ट, याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर शुश्रूषा म्हणजे काळजी घेणे. शुश्रूषा म्हणजे काय आहे? शु पहिला उकार आहे आणि श्रूला काय आहे? पुन्हा दुसरा उकार आहे. शुश्रूषा म्हणजे काळजी घेणे. त्याच्यानंतर उद्योगीकरण लक्षात घ्या. उद्योगीकरण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, छापलेला उतारा पाहून तो वहीत उतरवणे याला अनुलेखन म्हणतात. म्हणजे बघून लिहिणे, कॉपी करणे, अनुलेखन असे म्हणतात. पाहून लिहिणे. पुस्तकात पाहून उतारा लिहिण्याबरोबरच ऐकलेला मजकूर जसाच तसा योग्य विरामचिन्हासह सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहून दाखवणे याला श्रुतलेखन म्हणतात. अनुलेखन कोणतं? जशाच तसं वहीमधलं बघून लिहिणे. उतरवणे म्हणजेच बघून लिहिणे आपण म्हणतो. आणि श्रुतलेखन म्हणजे ऐकून, परंतु त्यामध्ये काय पाहिजे? विरामचिन्हाचा उपयोग करून आपण लिहिणे, त्याला श्रुतलेखन म्हणतात. श्रुतलेखन वेगळं, अनुलेखन वेगळं. त्याच्यानंतर
बघा, स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू किंवा अनुस्वार किंवा टिंब द्यावा. बघा, फॉर एक्झाम्पल, त्यानंतर पाहूया. एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावे. परीक्षेत येतो बरं का. एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावेत. ही, ती, की, मी हे एकाक्षरी शब्द आहेत. ते कसे लिहायचे? आपल्याला दीर्घ लिहावेत. मराठी भाषेत शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार नेहमी दीर्घ लिहावा. दीर्घ लिहायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेतील अंत अक्षर दीर्घ स्वरात असेल तर उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व असतो. अन हा शब्द व्यंजनात लिहावा. अन. ठीक आहे. तर हे आपण काय केलेलं आहे? लेखन विषयक थोडंसं पाहिलेलं आहे. त्याचबरोबर समानार्थी शब्द पाहिले, लेखन विषयक नियमावली आहे, हे तुम्हाला मी पाठवतच आहे किंवा पाठवलेलं आहे, किंवा याच्यापेक्षा थोडंसं जे ट्रिकचं आहे ते पण मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे. आता आपण काय करूया, थांबूया आणि उद्याच्याला आपण, आता मराठीचं आपलं बरंचसं झालेलं आहे, उद्यापासून आपण हिंदी सुरुवात करूया. हिंदी, त्याचबरोबर इंग्लिश थोडंसं महाग आहे आपलं, इंग्लिश पण सुरुवात करूया. म्हणजे आपण परीक्षेच्या अगोदर एक 4-5 दिवस सगळा सिलेबस संपवू, अशा पद्धतीने आपण नियोजन आता सुरुवात करूया. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? सर तुम्ही फक्त ट्रिकचं अलंकारचं पाठवतो बोलले ना. माझं म्हणणं होतं की मग जर काही गोष्टीचं ट्रिक असतील तर ते आपण पाठवलं तर बरं होतील, म्हणजे आम्ही त्याच्यानुसार अभ्यास करू. हा, ठीक आहे. ठीक आहे. ते पाठव, माझ्याकडे आहे, बघतो ते आणि पाठवतो. ते पुस्तक मी वापरलेलं आहे, पाठवतो मी तुम्हाला. पुस्तकाचा फोटो पाठवा सर, किंवा लिंक कशावर, कुठल्या स्टोअरवर असेल तर त्याची लिंक पण पाठवा सर. बर. ठीक आहे. आहे माझ्याकडे, पाठवतो. पण तुम्ही जास्त तर ट्रिकच्या मागे लागू नका. जे डिटेलमध्ये आहे तेच लक्षात ठेवा. ट्रिक कालांतराने विसरते, परंतु हे कालांतराने विसरत नाही. ठीक आहे. ते पण पाठवतो मी, काय प्रश्न नाही त्याचा. ठीक आहे. तर आज आपण थांबूया इथं आणि उद्या मात्र आपण इंग्लिश किंवा हिंदी, आता इंग्लिश आणि हिंदीच्या थोडंसं पाठीमागे लागणं गरजेचं आहे. आपलं विज्ञान पण थोडंसं कमी आहे, ते पण घेऊया. आपल्याला 2-2 लेक्चर आता घ्यावं लागणार. हा, इंग्लिश आणि हिंदी आपण आता ऑप्शनलला राहणार ना. ज्याचा हिंदी असेल त्यांनी हिंदीचं लेक्चर म्हणजे अटेंड करावं लागेल. बरोबर आहे. ज्याचा हिंदी नाही त्यांनी हिंदीला काय अटेंड नाही केलं तर चालतंय, किंवा ज्याचा इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिशला अटेंड करा, ज्याचं नाही त्यांनी करू नका, असं. ठीक आहे. एंड करू? हो सर.